हॅलो माय डिअर फ्रेंड्स. बघा आजच्या पुढल्या सेशनमध्ये त्या ठिकाणी आपण बघणार आहोत तो म्हणजे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. कोणता बघायचा आपल्याला त्या ह्याच्यातला? नॉन क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ द कार्बन. आता ऑलरेडी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणचा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ द कार्बन हा बघितलेला आहे. दुसरा जो आहे त्या ह्याच्यातला तर तो नॉन क्रिस्टलाइन फॉर्म त्या ठिकाणचा आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. मग आता या नॉन क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये पहिला जो येतो त्या ह्याच्यातला तर तो आहे कोणता तुमचा त्या ह्याच्यातला? कोल. कोल म्हणजे काय त्या ह्याच्यातला तुमचा? कोळसा. ठीक आहे. आता या कोलच्या ह्याच्यातले टाईप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कोळसा कोणता भारी, कोणता चीप वगैरे त्या ह्याच्यातला. तर त्या ठिकाणचा सुद्धा आपल्याला त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी टाईप हे पाहायला मिळतात. मग कोल हा कसा आहे तुमचा? एक फॉसिल फ्युल्स आहेत. फॉसिल फ्युल म्हणजे काय त्या ह्याच्यातले? जे की तुमचे संपणारे आहेत त्या ह्याच्यातले, जे की कसे तुमचे संपणारे आहेत, पेट्रोल डिझेल वगैरे त्या ह्याच्यातले. तर हा कोल सुद्धा कोणता आपल्याला पाहायला मिळतो? इट इज अ फॉसिल फ्युल्स. मग आता या कोलमध्ये जे एलिमेंट असणार आहेत, कोलमध्ये जे एलिमेंट आहेत तर ते मेन एलिमेंट कोणते कोणते असू शकतात, किंवा मेन एलिमेंटपेक्षा अजून याच्या व्यतिरिक्त अजून कोणते एलिमेंट असू शकतात? तर कार्बन एक आहे त्या ह्याच्यातला, त्याच्यानंतर हायड्रोजन एक आहे आणि ऑक्सिजन एक आहे. हे तीन एलिमेंट जे आहेत त्या ह्याच्यातले तर ते मेन एलिमेंट कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. याच्या व्यतिरिक्त आपल्याला दोन एलिमेंट, एक नायट्रोजन आणि दुसरा एक कोणता आहे त्या ह्याच्यातला? सल्फर. हा एक दोन एलिमेंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मग आता या कोलचे जे आहेत त्या ह्याच्यातले ते टाईप जर आपण बघितले तर जनरली आपल्याला चार टाईप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कोणते त्या ह्याच्यातले? तर पहिला जो आहे त्या ह्याच्यातला तो पहिला आपल्याला डिस्कस करायचा आहे पीट. PEAT. कोणता डिस्कस करायचा आहे? पीट. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे तुमचा लिग्नाइट. कोणता डिस्कस करायचा आपल्याला त्या ह्याच्यातला? लिग्नाइट. त्यानंतर तिसरा जो डिस्कस करायचा त्या ह्याच्यातला तर तो आहे बिटुमिनस. कोणता आहे त्या ह्याच्यातला? बिटुमिनस. आणि शेवटचा एक आहे त्या ह्याच्यातला तो म्हणजे कोणता आहे त्या ह्याच्यातला? अँथ्रासाइट. कोणता बघायचा आपल्याला त्या ह्याच्यातला? अँथ्रासाइट. तर हे चार टाईप आपल्याला कशाचे पाहायला मिळतात? कोलचे आपल्याला त्या ठिकाणी टाईप हे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला कोणता म्हणले त्या ह्याच्यातला? पीट, लिग्नाइट, बिटुमिनस आणि अँथ्रासाइट. हे जे चार टाईप जे पडलेले आहेत त्या ह्याच्यातले तर हे चार टाईप आपल्याला कशाच्या ऑकरन्सच्या ह्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात? तर ते कोणत्या कोलमध्ये किंवा कोणत्या टाईप ऑफ द कोलमध्ये कार्बनचं पर्सेंटेज जास्त आहे आणि ज्या कोलमध्ये कार्बनचं पर्सेंटेज जास्त असेल तर तो कोल कसा असतो त्या ह्याच्यातला? रिच समजला जातो, तो चांगला समजला जातो. म्हणजे त्याचं हिटिंग पर्पजसाठी त्या ठिकाणी त्याच्यापासून आपल्याला जास्त हिटिंग वगैरे त्या ह्याच्यातलं तिथे मिळवता येऊ शकते. आणि ज्याच्यामध्ये कमी आहे त्या ह्याच्यातलं तर त्याच्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये हिटिंग कॅपॅसिटी ज्याची कमी आहे तर ऑब्विसली त्याच्यामध्ये कार्बनचं जे पर्सेंटेज आहे ते कसं असणार आहे त्या ह्याच्यातलं? कमी असणार आहे. मग कार्बनचं पर्सेंटेज ज्याच्यामध्ये कमी आहे त्याच्यामध्ये वॉटरचं पर्सेंटेज हे जास्त असतं आणि ज्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज जास्त असतं त्याच्यामध्ये वॉटरचं पर्सेंटेज कसं असतं त्याच्यातलं? कमी असतं. मग आपल्याला काय पाहिजे? तर वॉटर कंटेंट जास्त पाहिजे, म्हणजे आपल्याला हिटिंग ही जास्त पाहिजे त्या ह्याच्यातला. तर याच्यातला पहिला जो आहे त्या ह्याच्यातला तर पीट. पीट हा जो याच्यामध्ये कार्बनचं जर आपण बघितलं पर्सेंटेज तर ते लेस दॅन 60% आपल्याला याच्यातला पाहायला मिळतं. म्हणजे खूप चीप आपल्याला त्या ठिकाणी कोल हा जो आहे त्याच्यातला पहिला टाईप आपल्याला याच्यातला पाहायला मिळतो. लेस दॅन किती आहे याचा पर्सेंटेज? 60%. आणि याच्यामध्ये 60% लेस दॅन आहे, बाकीचा जास्त कंटेंट काय तुमचा? तर वॉटर आहे त्या ह्याच्यातला. नेक्स्ट दुसरा टाईप आहे तो म्हणजे लिग्नाइट. लिग्नाइट आता हे लिग्नाइट जे आहे त्या ह्याच्यातलं तर लिग्नाइट आपल्याला याचं जे कार्बनचं जे पर्सेंटेज आहे हे आपल्याला इन्क्रीज कसं करता येतं? तर अर्थ क्रस्टमध्ये त्या ह्याच्यातला इन्क्रीजिंग द प्रेशर अँड टेम्परेचर. ज्यावेळेस आपण त्याचा प्रेशर आणि टेम्परेचर इन्क्रीजिंग करू त्यावेळेस जे पीटमध्ये असलेला जो कार्बन आहे लेस दॅन 60% त्याचं पर्सेंटेज आपल्याला इन्क्रीज करून 60 to 70% मध्ये त्या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज करता येतं. नेक्स्ट पुढला एक आहे कोलचा टाईप तो म्हणजे बिटुमिनस कोल त्या ह्याच्यातला. बघा आता जसे जसे आपण कोलचे टाईप पुढे वाढवत जाऊ तसे तसे कार्बनचा पर्सेंटेज जास्त असेल. बिटुमिनसमध्ये 70 to 90% ऑफ द कार्बन असणारे, बाकीचा रेस्ट ऑफ द काय तुमचा त्या ह्याच्यातला? तर वॉटर आहे. आणि लास्टचा एक आहे तो म्हणजे अँथ्रासाइट, जो की सगळ्यात प्युअरेस्ट फॉर्म ऑफ द कोल आणि याच्यामध्ये 70 to 90% ऑफ द कोल त्या ठिकाणी आपल्याला कार्बन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जो अँथ्रासाइट आहे इज द बेस्ट कोल फॉर द हिटिंग पर्पजेस किंवा बाकीच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये वगैरे त्या ठिकाणचा त्याचा युजेस आपल्याला पाहायला मिळतो. तर हे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ द कार्बन त्याच्यातला पहिला आपण कोणता बघितलेला? कोल. आणि कोलचे चार टाईप त्या ठिकाणी बघितलेले. त्याच्यानंतर पुढला एक आहे तो म्हणजे चारकोल नावाचा. आता हे चारकोल नावाचा तुम्ही कधी कोलगेटची वगैरे ॲडव्हर्टाईज बघितली असेल की आपके टूथपेस्ट में नमक है का? जी हां, मतलब असे आहे ना त्या ह्याच्यातला. तर ते पहिला कोणता आहे तुमचा त्या ह्याच्यातला? चारकोलच्या ह्याच्यातला. त्याच्यामध्ये विचारतात बघा त्या ह्याच्यातला चारकोल वगैरे. ठीक आहे. तर चारकोल काय म्हटलं तर चारकोल दॅट इज मेड अप फ्रॉम देअर बोन्स. आता हे कशापासून मिळवलं जातं त्या ह्याच्यातलं? तर दोन ह्याच्यापासून आपण एक्सट्रॅक्ट करतो. एक तर ॲनिमल पासून एक एक्सट्रॅक्ट करतो आणि प्लांट पासून एक एक्सट्रॅक्ट करतो. ॲनिमलच्या कोणत्या सेशन म्हणजे ॲनिमल पासून म्हणजे कोणत्या भागापासून त्या ॲनिमलच्या ह्याच्यामध्ये मिळतो? तर ॲनिमलचे असलेले बोन्स आणि हॉर्न्स. हॉर्न्स म्हणजे काय त्या ह्याच्यातले?
शिंगे त्या ह्याच्यातले, तर त्यांच्यापासून शिंगे आणि नखी त्या ह्याच्यातला, तर यांच्या ह्याच्यापासून म्हणजे त्याच्यापासून पण मिळवतो आपण. तर हे जे आहे ते चारकोल त्या ठिकाणी मिळवलं जातं ॲनिमलपासून. आणि प्लांटपासून जर आपण बघितलं, इट इज मेड अप फ्रॉम द प्लांट फॉर्मड बाय द कंबशन ऑफ वूड इनसफिशियंट सप्लाय ऑफ द काय असेल तुमचा एअर. आणि जर आपल्याला प्लांटमधून जर आपण एक्सट्रॅक्शन करायचं असेल किंवा प्लांटपासून जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपण त्याचं त्या ठिकाणी काय करतो त्याच्यातलं, तर वूड वगैरे त्याच्यातला म्हणजे झाडाला वगैरे त्याच्यातलं त्याचं कंबशन करतो. कंबशन म्हणजे काय त्याच्यातलं माहीत आहे? कंबशन म्हणजे एखादा एलिमेंट ऑक्सिजनच्या ह्याच्यामध्ये प्रेझेन्समध्ये जर ज्यावेळेस आपण त्याला हिटिंग करतो आणि प्रोडक्ट जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साईड आणि दुसरा कोणता आहे वॉटर त्या ठिकाणी प्रोडक्ट आपल्याला मिळतो. मग आता इथं कंबशन ऑफ द वूड करायचं लाकडाला वगैरे त्याच्यातलं कंबशन करून, पण ऑक्सिजनचा जो सप्लाय आहे त्याच्यातला तर तो कसा आपल्याला ठेवायचा त्या ठिकाणचा इनसफिशियंट सप्लाय ऑफ द एअर. आणि त्यावेळेस कशाचं प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं? चारकोलचं त्या ठिकाणी प्रोडक्शन हे आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट पुढला एक आहे तो तुमचा कोक. आता हे कोक जर आपण बघितलं तर कोक जो आहे त्याच्यातला, तर कोकलाच प्युरेस्ट फॉर्म ऑफ द कोल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्युरेस्ट फॉर्म ऑफ द कोल. म्हणजे जे कोलमध्ये काही पर्सेंटेज काय होणार, आता अँथ्रासाईटमध्ये जरी आपण बघितलं तर 70 to 90% जरी आपण म्हणतो त्याच्यातलं की कार्बन आहे किंवा मोर दॅन 95% ऑफ द कार्बन जरी म्हणलं त्याच्यातलं अँथ्रासाईटमध्ये, तरी पण काही पर्सेंटेजमध्ये 5-6% काय होईना त्याच्यातलं जे अदर इम्प्युरिटीज असते किंवा अदर वॉटरचं कंटेंट वगैरे त्याच्यातलं मॉइश्चरचं कंटेंट असतं ते सगळंच्या सगळं रिमूव्ह करणं आणि ते प्युरेस्ट फॉर्ममध्ये करणं जो कोल आहे त्याच्यातला, ज्यावेळेस आपण त्याला एकही म्हणजे काहीच पर्सेंटेजमध्ये ज्यावेळेस त्याच्यामध्ये मॉइश्चर किंवा वॉटर कंटेंट नसेल आणि तो प्युरेस्ट फॉर्ममध्ये ज्यावेळेस बनेल तर त्याला काय म्हटलं जातं त्याच्यातला, तर त्याला आपण काय म्हणतो? कोक असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कोक असं म्हणतो. मग आता हा जो कोक आहे तर इथं काय म्हणलंय? द प्युअर फॉर्म ऑफ द कोल दॅट इज रिमेन्स वेन द कोल हॅज बीन टेकन अवे फ्रॉम द कोल इज कॉल्ड ॲज द कोक. आणि त्याला काय म्हटलं जातं? तुमचा कोक म्हणून त्या ठिकाणी हा गणला जातो. आता या कोकच्या ह्याच्यातला कोकचं युजेस जर आपण बघितलं तर रिड्युसिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी हा यूज केला जातो. माहिती आहे तुम्ही ऑक्सिडेशन रिडक्शनमध्ये पाहिलेलं असेल त्याच्यातला ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट दोन आहेत त्याच्यातले. याचं अजून एक गॅसेस प्रोडक्शनसाठी सुद्धा एअर गॅसेस प्रोडक्शनसाठी सुद्धा त्याचा युजेस आहे. वॉटर गॅस त्याचा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा बघा, हा विचारला जाण्याची शक्यता आहे. काय फॉर्म्युला त्याच्यातला? वॉटर गॅसचा कार्बन मोनॉक्साईड प्लस काय तुमचा H2 आणि दुसरा एक आहे प्रोड्युसर गॅस. प्रोड्युसर गॅसमध्ये कार्बन डायऑक्साईड प्लस H2 हा तर आहेच आहे, प्लस ॲडिशनमध्ये कोणते तुमचे दोन एलिमेंट कार्बन डायऑक्साईड प्लस N2 हे दोन त्या ठिकाणचे जे एलिमेंट आहेत तर ते एक दोन्ही ह्याच्यातले लक्षात ठेवा. कोणता गॅस तुमचा त्या ह्याच्यातला? प्रोड्युसर गॅस. प्रोड्युसर गॅसमध्ये काय कार्बन डायऑक्साईड प्लस हायड्रोजन आहे प्लस ॲडिशन कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड प्लस कार्बन मोनॉक्साईड कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड प्लस काय तुमचा नायट्रोजन. हे दोन्ही कोणते गॅस म्हणून त्या ठिकाणी यूज केले आपल्याला पाहायला मिळतात? प्रोड्युसर गॅस. आणि हा कोणता आपल्याला पाहायला मिळतो? वॉटर गॅस. वॉटर गॅस म्हणजे कोणता त्याच्यातला? कार्बन मोनॉक्साईड प्लस H2 हे दोन त्या ठिकाणी जे गॅसेस आहेत त्याच्यातले तर ते एक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, तुम्हाला हे आतापर्यंत त्याच्यातलं समजलेलं असेल. याच्यानंतर आपल्याला एक छोटासा एक बघायचा आहे जो की आपल्याला हायड्रोकार्बनचाच त्या ठिकाणचा पार्ट एक आपल्याला हायड्रोकार्बनचा पार्ट जो आहे त्या ह्याच्यातला तर तो हायड्रोकार्बनचा पार्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आता ऑलरेडी हायड्रोकार्बन आपण 10th ला शिकलेला आहे त्याच्यातला सॅच्युरेटेड काय अनसॅच्युरेटेड काय तरी पण याच्यामध्ये आहेत. मी फक्त एक जस्ट थोडंसं क्विक रिव्हिजन त्या ठिकाणचं आपण याच्यामध्ये बघूयात कारण आपल्याला तेवढा टाईम नाही आहे. कारण पुढला लगेच त्या ठिकाणचा आपल्याला जो सेक्शन आहे कार्बन डायऑक्साईडच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द आणि त्याचे युजेस आणि प्लस आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द कार्बन डायऑक्साईड तेवढं काही नाही त्या ह्याच्यातलं, पण बाकी केमिकल प्रॉपर्टीज वगैरे थोड्याफार असतील त्या ह्याच्यातल्या. फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल आणि त्याचे युजेस जेवढे काही थोडेफार 4-5 असतील. आणि मिथेनचे एक त्या ह्याच्यातला हे दोन त्या ठिकाणी आपल्याला ऑकरन्स वगैरे त्या ह्याच्यातलं सिलेबसमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपण सिलेबस अकॉर्डिंगनुसारच जात आहोत. तुम्ही नेटवरती वगैरे त्याच्या सिलेबस वगैरे बघू शकता. तर आता हायड्रोकार्बनचं आपल्याला जनरली दोन टाईप तुम्हाला माहिती असतील त्या ह्याच्यातले. हायड्रोकार्बन म्हणजे काय त्या ह्याच्यामध्ये? द स्टडी ऑफ हायड्रोजन अँड द कार्बन दॅट इज कॉल्ड ॲज द हायड्रोकार्बन. द स्टडी ऑफ हायड्रोजन अँड द कार्बन इज कॉल्ड ॲज द हायड्रोकार्बन. याच्यामध्ये दोन टाईप आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे तुमचा सॅच्युरेटेड आणि दुसरा कोणता आहे त्या ह्याच्यातला? अनसॅच्युरेटेड. या सॅच्युरेटेडमध्ये जर आपण बघितला तर पुन्हा एक टाईप आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कोणता त्या ह्याच्यातला? अल्केन. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये आपल्याला दोन टाईप पाहायला मिळतात ते म्हणजे अल्किन आणि तिसरा कोणता त्या ह्याच्यातला? अल्काईन नावाचा. हायड्रोकार्बन दोन आहेत, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडमध्ये अल्केन, अनसॅच्युरेटेडमध्ये दोन अल्किन आणि अल्काईन. याचा अल्केनचा सफिक्स जर आपण बघितला तर तो कोणता आपल्याला पाहायला मिळतो? ANE. याचा जर आपण बघितला तर ENE आणि याचा जर आपण बघितला तर तो कोणता आहे त्या ह्याच्यातला? YNE.
त्याच्यानंतर याचा जनरल फॉर्म्युला जर आपण बघितला तर CnH2n+2 कशाचा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो याच्यातला अल्केनचा त्या ठिकाणी आपल्याला याचा जनरल फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो. कुणाचा सॅच्युरेटेड मधल्या असलेला अल्केनचा काय फॉर्म्युला जनरल CnH2n+2. त्याच्यानंतर अल्किनचा जर आपण जनरल फॉर्म्युला बघितला तर CnH2n हा एक जनरल फॉर्म्युला आपल्याला कशाचा पाहायला मिळतो अल्किनचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. काय फॉर्म्युला CnH2n. त्यानंतर तिसरा जर आपण बघितला अल्काईन CnH2n-2 हा कशाचा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो अल्काईनचा त्या ठिकाणचा आपल्याला हा जनरल फॉर्म्युला आपल्याला या अल्काईनचा पाहायला मिळतो. आणि सॅच्युरेटेडमध्ये मिथेन इथेन प्रोपेन हे आता सांगायची काही गरज नाही कारण ते तुम्हाला यायला पाहिजे त्या ह्याच्यातले आपण ते क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाटल्यास बघूयात. याच्यामध्ये फक्त एक तेवढा ॲडिशनल करत आहे तो म्हणजे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड त्या ह्याच्यातला. बघा लक्षात ठेवा इकडल्या चार्टच्या माध्यमामधून एक सांगतो त्या ह्याच्यातला सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड त्याच्यामध्ये किती प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळतात. हे एक आहे तुमचा अल्केन, दुसरा एक आहे अल्किन आणि तिसरा एक आहे अल्काईन. आता मी तर डायरेक्ट ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी ही केलेले आहेत. आता तुम्हाला एक माहित असेल त्या ह्याच्यातला अल्केनमध्ये जर आपण बघितलं तर तो कोणता बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो सिंगल बॉन्ड. अल्किनमध्ये जर आपण बघितलं तर तो कोणता आपल्याला पाहायला मिळतो डबल बॉन्ड. आणि अल्काईनमध्ये जर आपण बघितलं तर तो कोणता आपल्याला पाहायला मिळतो ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणचा हा ट्रिपल बॉन्ड. इकडला आहे तुमचा डबल बॉन्ड आणि इकडला कोणता आहे त्या ह्याच्यातला सिंगल बॉन्ड. याच्यामध्ये अल्केनमध्ये सिंगल बॉन्ड, इकडला अल्किनमध्ये डबल बॉन्ड आणि इकडला कोणता आहे त्या ह्याच्यातला अल्काईनच्या ह्याच्यातला तो आपल्याला ट्रिपल बॉन्ड. आता दोन टाईपचे बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतात. कोणते बॉन्ड सर त्या ह्याच्यातला एक असतो सिग्मा बॉन्ड आणि दुसरा कोणता त्या ह्याच्यातला पाय बॉन्ड. दुसरा कोणता आहे त्या ह्याच्यातला पाय बॉन्ड. एक आहे तुमचा सिग्मा आणि दुसरं कोणता त्या ह्याच्यातला पाय बॉन्ड. डिनोटेड हे असं आहे सिग्मा हे उलटा 9 असल्यासारखा मराठीमधला आणि पाय दॅट इज द आता हे मॅथमॅटिक्स मधला नाही 3.14 ज्याची व्हॅल्यू आणि 22/7 हा केमिस्ट्री मधला पाय आहे. अल्केनमध्ये सिग्मा बॉन्ड जे असतात तर एक असतात, पाय बॉन्ड जे असतात ते नसतात म्हणजे 0. अल्किनमध्ये सिग्मा 1 पाय 1, अल्काईनमध्ये सिग्मा 1 आणि पाय किती असतात आपल्याला त्या ह्याच्यातले 2 पाय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर हे एक त्या ठिकाणचा एक लक्षात ठेवा म्हणजे हाऊ टू फाइंड आउट द सिग्मा बॉन्ड अँड द पाय बॉन्ड. गेल्या वर्षी हा त्या ठिकाणी क्वेश्चन हा विचारलेला होता. स्ट्रक्चर थोडंसं डिफिकल्ट देतात बघा त्याच्यातला स्टायलिनचा विचारलेला होता त्याच्यातला तुम्ही पाठीमागचा पेपर बघू शकता. मी याच्यामध्ये एक छोटंसं एक एक्झाम्पल घेतो त्याच्यातला. समजा मी म्हटलं की बाबा प्रोपीन आहे त्याच्यातला प्रोपीन आहे कोणता आहे त्याच्यातला प्रोपीन कोणता घेतला त्याच्यातला प्रोपीन. एक मिनिट हे इरेज करतो त्याच्यातला हे तुम्हाला कळालं असेल का कारण हे आता आपण बघितलेलं आहे त्याच्यातलं ठीक आहे. बघा पहिला जो आहे त्याच्यातला एक्झाम्पल एक आपण घेतलं त्याच्यातला प्रोपीन नावाचं. आता प्रोपीनमध्ये प्रोपीन म्हटल्यावरती कार्बन किती आहेत त्याच्यातले ते 3 कार्बन आहेत. E आहे म्हणजे कुठे डबल बॉन्ड द्या आणि इकडे एक सिंगल बॉन्ड. कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती आपण सॅटिस्फाय करतो हायड्रोजननं. ऑलरेडी इथं 2 बॉन्ड बनवलेत, इथं 2 केलेत, इथं 2 आणि 3 एक हायड्रोजन असेल, इथं 1 2 आणि इथला एक त्याच्यातला 3 आणि 4. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय सिग्मा बॉन्ड किती, सिग्मा बॉन्ड किती आणि दुसरी याच्यामध्ये विचारलंय तुम्हाला किती पाय बॉन्ड किती त्या ह्याच्यातले. बघा अल्केनमध्ये म्हणजे जिथं जिथं सिंगल बॉन्ड दिसेल तिथं सिग्मा 1 असतो, पाय तिथं नसतात. जिथं अल्केन आहे तिथं सिग्मा 1 असतो, पाय 1 असतो. अल्काईनमध्ये सिग्मा 1 असतात, पाय किती असतात तुमचे 2 असतात. मग आता सिंगल बॉन्ड जिथं जिथं दिसतील तुम्हाला तिथं तिथं काय असेल सिग्मा बॉन्ड असेल त्याच्यातला. मग आता बघा सिंगल बॉन्ड किती आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. पण आता 7 लिहिता येईल का त्याच्यातला नाही कारण इथं एक डबल बॉन्ड आहे म्हणजे डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा असतो आणि एक काय असतो तुमचा पाय असतो म्हणजे सिग्मा आपल्याला काउंट करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 आणि इथला एक 8 म्हणजे सिग्मा किती आले 8 आणि पाय जर आपण बघितला तर डबल बॉन्ड एकच आहे. मग एका डबल बॉन्डमध्ये सिग्मा 1 आहे आणि पाय किती आहेत 1. मग पाय इथं किती असेल तुमचा 1 असेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढलं एक एक्झाम्पल आपण बघूयात त्या ह्याच्यातला तो म्हणजे ब्युटाईन एक बघूयात. ठीक आहे ब्युटाईन. आता ब्युटाईन म्हणले वायनी आहे म्हणजे ऑब्विसली ट्रिपल बॉन्ड असेल. कार्बन आहेत तुमचे 4 कारण ब्यूट आहे वर्ड रूट आणि ट्रिपल बॉन्ड आहे कुठेही देऊन टाका ट्रिपल बॉन्ड बाकीकडं सगळीकडं सिंगल बॉन्ड देऊन टाका. याच्यामध्ये हायड्रोजन जी सॅटिस्फाय करायचे हायड्रोजन इथं एक असेल इथं एक असेल इथं एक असेल इथल्या ह्याच्यामध्ये 2 असतील. इथं जर आपण बघितलं ऑलरेडी 3 आणि 4 गरज नाही इथं एक त्या ह्याच्यातला 1 असेल तुमचा. फाइंड आउट द सिग्मा बॉन्ड अँड द पाय बॉन्ड ट्राय करा त्या ह्याच्यातला इझी आहे सिग्मा आणि दुसरा कोणता पाय. सिग्मा बॉन्ड तुमचे जेवढे काही सिंगल बॉन्ड आहेत तिथं तुमचे काय असतील सिग्मा असतील. हां 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग 8 लिहायचे का तर अजिबात नाही कारण ट्रिपल बॉन्डमध्ये एक काय तुमचा त्याच्यातला सिग्मा आणि 2 काय पाय म्हणजे टोटल बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथला एक 9 आणि पाय किती तुमचे ट्रिपल बॉन्ड एक आहे म्हणजे सिग्मा 1 असतात आणि पाय किती 2 म्हणजे इथं
पाय किती असतील त्या ह्याच्यातले 2 असतील त्या ह्याच्यातले. तर असं इझिली त्या ठिकाणी तुम्ही हे सिग्मा किती आणि पाय बॉन्ड किती त्या ह्याच्यातले हे तुम्ही इझिली त्या ठिकाणी काय करू शकता, कॅल्क्युलेट हे त्या ठिकाणी करू शकता. याच्यातला अजून एक वाटल्यास 2 एक्झाम्पल एक घेऊयात त्या ह्याच्यातले म्हणजे समजेल अजून त्या ठिकाणचा. सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड हे लक्षात ठेवा त्या ह्याच्यातला, कारण हे विचारलेले आहेत त्या ह्याच्यातले. याच्यातलं थोडंसं जर स्ट्रक्चर जर आपण बघितलं क्लोरोबेन्झिन. कोणतं घेतलं त्या ह्याच्यातला क्लोरोबेन्झिन. हा ड्रॉ करा याचं स्ट्रक्चर. हो का, हे क्लोरोबेन्झिन आहे त्या ह्याच्यातला. अल्टरनेट सिंगल डबल आणि इथं कोणता आहे त्याच्यातला क्लोरीन. बघा जेवढे काही सिग्मा बॉन्ड म्हणजे काय, जिथं जिथं सिंगल बॉन्ड आहे तिथं सिग्मा आहे, जिथं डबल बॉन्ड आहे तिथं पाय आहेत तुमचे त्या ह्याच्यातले. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं हो का, फक्त सिग्मा बॉन्ड त्या ह्याच्यातला इथं 1, इथला हो का 2, 1 2 ठीक आहे. त्याच्यानंतर हो का 3 4, इथं किती झाले त्या ह्याच्यातले 4. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं या कार्बनमध्ये हा कार्बन आहे त्याच्यातला 1 2 3 म्हणजे हायड्रोजन किती होता ह्याच्यातला तुमचा, एक हायड्रोजन इथं तुम्हाला पाहायला मिळतो. किती हायड्रोजन आहे तुमचा त्या ह्याच्यातला, एक हायड्रोजन इथं एक आहे. त्याच्यानंतर इथं एक हायड्रोजन एक आहे. त्याच्यानंतर हो का इथं एक हायड्रोजन आहे 1 2 3 आणि 4. त्याच्यानंतर हो का इथं एक हायड्रोजन आहे. इथं हायड्रोजन असेल का हो? नाही, कारण इथं ऑलरेडी क्लोरीन आहे त्या ह्याच्यातलं. ठीक आहे, आपण पहिल्यांदा सिंगल बॉन्ड त्या ठिकाणी फाइंड आउट करूयात. सिग्मा बॉन्ड हा सिंगल बॉन्ड इथे एक आहे, इथे एक आहे. त्याच्यानंतर हो का इथे एक आहे त्या ह्याच्यातला, इथे एक आहे. अजून एक कुठे हो का इथं हा कार्बन आणि हा हायड्रोजन म्हणजे 4 5 हो का इथे एक आहे 6 7 8. 8च आहेत का मग त्या ह्याच्यातले, तर नाही, कारण डबल बॉन्ड मध्ये सुद्धा काय असतात त्या ह्याच्यातले एक सिग्मा असतात. म्हणजे इथले 8 9 10 आणि 11 म्हणजे सिग्मा किती झाले त्या ह्याच्यातले 11 11 सिग्मा. आणि पाय जर आपण बघितले तर पाय किती तुमचे त्या ह्याच्यातले 3 पाय बॉन्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारण डबल बॉन्ड अल्टरनेट सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पाय बॉन्ड किती तुमच्या इथं 3 त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर हे अशा पद्धतीने तुम्ही इझिली त्या ठिकाणी सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड त्या ह्याच्यातले इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकतात. आय होप तुम्हाला आजच्या ह्याच्यामधला हे जे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म याच्यामध्येच एवढंच आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यातला एक दुसरा एक सेक्शन आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे प्रॉपर्टीज आणि मिथेनच्या एक प्रॉपर्टीज त्या ह्याच्यातला. तो एक पुढला एक व्हिडिओज आहे त्या ह्याच्यातला. तो एक त्या ठिकाणी आपल्याला येईल. कार्बन डायऑक्साईडचे युजेस आणि त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आणि युजेस त्या ह्याच्यातला. मग टॉपिक जो आहे त्या ह्याच्यातला तो इथं एंड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग याच्यातला एक व्हिडिओ सेक्शन तुमचा फॉर द क्वेश्चन प्रॅक्टिससाठी त्या ठिकाणचा एक आपण बघूयात. थँक्यू सो मच.